टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी पार पडला होता आणि या मेळाव्यामध्ये नद्यांच्या विषयांवर बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याविषयी देखील वक्तव्य केलं होतं। त्यानंतर शिंदे गटाकडून जे आहे ते आता शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी 144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभाचा ऐतिहासिक सोहळा अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जे मोठमोठे व्यक्ती जे कुंभमेळ्यामध्ये अभंग स्नान करण्यासाठी जे गेले होते त्यांचे देखील फोटो जे आहेत या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीचा देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे आणि कुठेतरी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचाराचं काय अशा आशयाचं बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण हिंदू एकजुटीचा, हर हर गंगे नमामि गंगे अशा आशयाचा बॅनर जो आहे तो माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या माध्यमातून शिवसेना भवन परिसरामध्ये लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या मेळाव्यामध्ये देखील बोलत असताना गंगेवरती जे आहे त्या नद्यांच्या पाण्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यानंतर आता आपण पाहतोय की गुढीपाडवा मेळाव्यामध्ये देखील अनेक व्हिडिओ दाखवून जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नद्यांच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि कुंभमेळ्यावरती कुठेतरी टीका करताना राज ठाकरे पाहायला मिळत होते। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून कुठेतरी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय अशा आशयाचे बॅनरबाजी जे आहे ते शिवसेना भवन परिसरामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वारंवार राज ठाकरे यांनी गंगेसंदर्भात किंवा नद्यांच्या स्वच्छता संदर्भात जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, परंतु यावेळी बोलत असताना महाकुंभ मेळा जो झाला याच्यावरती प्रश्नचिन्ह कुठेतरी उपस्थित केल्यामुळे आता शिंदे गटाकडून जे आहे ते बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मनसेकडून याला काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन नरसिंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।